बघा काय झालं आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आपण चालू केली होती. त्याच्यामध्ये आपण SN2 टाइपच्या रिएक्शन बघतोय. कोणत्या रिएक्शन बघतोय? SN2 टाइपच्या रिएक्शन आपण बघतोय. SN2 टाइप मध्ये जे आपण काल 3 रिएक्शन बघितल्या, आजची रिएक्शन असणार ती ग्रुल रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? ग्रुल रिएक्शन. तुम्हाला पुस्तकामध्ये बोर्डाच्या नाव रिएक्शन नाव नसावं, पण त्याचं नावानुसार रिएक्शन विचारले जाते मोस्ट ऑफ टाइम. तर लक्षात ठेवायचं ग्रुल रिएक्शन काय याच्यावर तुम्हाला काय करायचंय, याच्यावर तुम्हाला अल्किल हॅलाइड घ्यायचं. काय घ्यायचं आहे? अल्किल हॅलाइड तुम्हाला घ्यायचं आहे. अल्किल हॅलाइडची रिएक्शन तुम्हाला कोणा सोबत करायची? सोडियम अल्कॉक्साइड सोबत करायची. कोणा सोबत करायची? त्याला आपण काय म्हणणार? अल्किल हॅलाइड. काय म्हणणार आपल्याला? अल्किल हॅलाइड म्हणणार. आणि अल्किल हॅलाइडची रिएक्शन कोणा सोबत करणार आपण? सोडियम अल्कॉक्साइड सोबत. कोणा सोबत करणार आपण? सोडियम अल्कॉक्साइडला म्हटलं. सोडियम अल्कॉक्साइड जेव्हा अल्कोहलची रिएक्शन आपण बेस सोबत करतो ना, सोडियम हायड्रोक्साइड बेस मध्ये, तेव्हा काय होत असतं? सोडियम अल्कोहल अशी सारखे कंपाऊंड तयार करतात. याच्यामध्ये काय असतं माहिती का? तुम्ही व्यवस्थित बघशाल का सोडियम चा प्लस चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? प्लस. आणि हा जो ऑप्शन असतो त्याच्यावर कोणता चार्ज असतो? मायनस. सोडियमवर कोणता चार्ज असतो? प्लस. आणि ऑप्शनवर कोणता चार्ज असतो? मायनस. तो मायनस चार्ज असल्यामुळं याच्यामध्ये हे जे RO मायनस आहे ना, हा न्यूक्लियोफाईलचं काम करतो. याला आपण अल्कॉक्साइड आयन म्हणतो. कोणता आयन म्हणतो? अल्कॉक्साइड आयन. आणि याला काय नाही, हा 0 डिग्री असो का हा प्रायमरी असो का सेकंडरी असो, कटऑफची आपल्या न्यूक्लियोफाईलशी आपल्याला काही घेणे नाही. तो 0 डिग्री आहे की प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. एक मस्ट बी लक्षात ठेवायचं तुम्हाला की तुमचा जो अल्किल आहे तो अल्किल तुमचा काय पाहिजे? प्रायमरी सारखा पाहिजे. तेव्हा बेटर कार्बोनेशन टू रिएक्शन होणार आहे. तर रिएक्शन काय आहे? जेव्हा तुम्ही काय करता अल्किल हॅलाइडची रिएक्शन तुम्ही सोडियम अल्कॉक्साइड सोबत करता, याच्यामध्ये ड्रायइथरला सॉल्व्हंट म्हणून ड्रायइथर वापरतात. काय वापरतात? ड्रायइथरला सॉल्व्हंटचे जे कंपाऊंड ड्रायइथरला सॉल्व्हंट ड्रायचा तर मॉइश्चर नको, ड्रायइथर आपल्याला हिटिंग करावी लागते. कळलं? याच्या प्रोसेसमध्ये SN2 रिएक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रिएक्शन काय होणार आहे? तेच होणार आहे काय की हा जो अल्कॉक्साइड आहे हा काय करतो? बॅक साइड अटॅक करतो. कोणता अटॅक करतो? बॅक साइड अटॅक करतो. एका साइडनं बॉन्ड काय फॉर्मेशन, हा काय होईल? बॉन्ड सोडून निघून जाईल. एका साइडनं बॉन्ड फॉर्मेशन होईल, एका साइडनं काय होईल? बॉन्ड ब्रेक होईल. तर मग बॉन्ड ब्रेक झाला. आता जनरली कंपनी जर बॅक साइड अटॅक दाखवायचा, मग आपण असं द्यावं की बाबा चला हा ऑक्सिजन इकडे आर लिहिला, इकडे ऑक्सिजन दिला, इकडे काय दिला? आर लिहिला. तुम्हाला सेम वाटू शकतो, म्हणून तुम्ही टॅक्स घेऊ शकता. काय घेऊ शकता? सेम. त्याचा अर्थ काय? जर समजून इथे पण विकली, इथं पण विकली, तर ते सेम झालं. पण आपण समजून इथं विकली, ती वेगळे वेगळे दोन्ही अर्ध रुपये वेगळे. तेव्हा तुम्हाला कळलं की आर इकडे. तुम्हाला कन्फ्युज असं पण करू शकतात. तुम्हाला म्हणते आर असा तयार झालाय की असं तयार होऊ शकतो. नेमकं मी तुम्हाला काय कन्फ्युज करू शकता की कोणतं प्रोडक्शन बरोबर आहे, कोणतं प्रोडक्ट पॉसिबल आहे. जर SN2 मॅग्नेटिझम रिएक्शन होते, कोणती रिएक्शन होते? SN2 मॅग्नेटिझम होते, तर नेमकी ही रिएक्शन पॉसिबल आहे की ही रिएक्शन पॉसिबल आहे. जर तुम्ही वाटत आपल्याला काय म्हणजे आपल्याकडे हा पण तोच कंपाऊंड आहे, हा पण तोच कंपाऊंड आहे, पण ज्याला मेकॅनिझम माहिती रिएक्शनचं, तर रिएक्शनचं मेकॅनिझम जर लक्षात, तर आपल्याला बॅक साइड अटॅक होतो. SN2 रिएक्शन कोणता अटॅक होतो? बॅक साइड होतो. जेव्हा बॅक साइड अटॅक रिएक्शन मध्ये होत असतो, तेव्हा बॅक साइड ऍड होणार आहे. तुमचा न्यूक्लियोफाईल कोण ऍड होणार आहे? बॅक साइड. तुमचा आर्गोनल कुठून असणार आहे? लेफ्ट असणार. कुठं असणार आहे? लेफ्ट. जर थोडा विचारला लेवलचा क्वेश्चन तर असं त्याचा सरळ सरळ विचारला तुम्हाला काय बॅकला आहे फ्रंटला आहे. पण जर मॅग्नेटिझम बेस्ड क्वेश्चन विचारला तर माहित पाहिजे की हा तुमचा प्रोडक्ट आहे. तुमचा प्रोडक्ट कोणता असणार आहे? हा वाला असणार आहे. आपण काय म्हणतो? इथर. काय करणार तुमचा? इथर. ROR हे कंपाऊंड असतात. इथर हे फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो? इथर म्हणतो. या फंक्शनल ग्रुपला काय म्हटलं जातं? इथर म्हटल्या जातं. ते लक्षात ठेवायचं. मग आपण फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं. तर मी तुम्हाला म्हटलं CH3 घेतला आणि क्लोरीन घेतला आणि मग तुम्ही सोडियम ऑक्साईड तुम्ही काय करायचं? तुम्ही सोडियम ऑक्साईड घ्या, तुम्ही सोडियम ऑक्साईड घ्या, तुम्ही बेन्झो ऑक्साईड जरी घेतला तरी फरक पडत नाही. इथं तुम्हाला कसा पाहिजे? इथं तुम्हाला प्रायमरी किंवा कसा 0 डिग्री कसा पाहिजे? प्रायमरी पाहिजे. जर मी इथं असा वाला कंपाऊंड घेतला फॉर एक्झाम्पल, मी म्हणलं इथं काय घेतलं? मी ब्रोमिन घेतला, असा घेतला. आणि आता आपण या तिन्ही रिएक्शन मी एकत्र तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर तुम्ही काय घेतला? मिथिल सोडियम मिथ ऑक्साईड घेतला. तुम्ही इथं तुम्ही सोडियम मिथिल घेतला, सोडियम प्रोपॉक्साईड. आणि इथं जर म्हटलं इथं काय पुन्हा मिथिल वालाच घेतोय, सोडियम मिथ ऑक्साईड घेतोय. आता एकतर तुम्ही तिघांमध्ये बघशाल, आपण तिघांचे जर प्रोडक्ट काढायचे आपल्याला, है ना,
सगळ्यांचे सॉल्व्हेंट टाकल्यानंतर काय वापरतो आपण ते ड्राय इथं हेटिंग सगळीकडे तेच असणार आहे. आता जर आपण काय केलं यांच्यामध्ये जर काय ठरवलं की रिॲक्शन कशी होणार किंवा तुमचा पॉसिबल प्रोडक्ट कोणता आहे तर आपल्याला मग त्याला बॅक साईड अटॅक करणार आहे म्हणजे बॅक साईडने जाणार इथं पण अटॅक करणार आहे बॅक साईड अटॅक करणार आहे. हा तुमचा प्रायमरी 0 डिग्री सॉरी हा 0 डिग्री तुमचा आहे कारण की बॅक साईड जॉईन हा तुमचा प्रायमरी कार्बन आहे हा प्रायमरी वाला झाला तुमचा. कळलं या दोन ठिकाणी रिॲक्शन होणार आहे काय होणार आहे हा CH3 हा ऑक्सिजन जॉईन झाला कोणा जॉईन झाला CH3 ला जॉईन झाला हा सोडियम आणि क्लोरीन काय आहे बाहेर येते सेलच्या फॉर्म मध्ये काय झाले निघून गेले तुमचा काय झाला हा इथं ज्याला आपण काय म्हणतो मिथॉक्सी मिथेन काय म्हणलं त्याला मिथॉक्सी मिथेन जे इथलचे IUPAC ज्याला आपण काय म्हणतो मिथॉक्सी मिथेन काय म्हणतो आपण त्याला मिथॉक्सी मिथेन म्हणतो. त्यानंतर जर आपण काय पाहिलं जर तुमचा दुसरा कंपाऊंड कोणता आहे तुमचा समजून घ्या आपण प्रायमरी कार्बन हा तुमचा इथिल क्लोराइड कोणता कंपाऊंड आहे इथिल क्लोराइड इथिल क्लोराइडवर तुम्हाला जर रिॲक्शन करायची तरी पॉसिबल मी तुम्हाला काय सांगतो इथं तुम्ही जर प्रायमरी घ्या सेकंडरी घ्या तर घ्या बेन्झीन जॉईन करा आपल्याला काही अरोमॅटिक काही प्रॉब्लेम नाही हा प्रायमरी किंवा कसा पाहिजे सेकंडरी पाहिजे. मग जेव्हा हा कोण का होईल त्याच्यावर काय होईल ऍड होईल तर काय करणार आहे बघा जर मी बॅकला घेतलं तुम्ही काय केलं C3H5 तुमचा ऑक्सिजन त्याला कोण जॉईन असणार आहे हा आता हा जो अटॅक करणार आहे बॅकचा अटॅक करणार ह्याच्यावर अटॅक होता हा कोण अटॅक करणार या ज्याला जो कार्बन कोण जॉईन आहे क्लोरीनला कोण जॉईन आहे त्याच्यावर ऍड म्हणजे काय करेल CH3 ऑक्सिजन कोण जॉईन झाला CH2 ला जॉईन झाला इथं काय CH3 मग याचं नाव काय लिहिलं तुम्ही 1 2 1 2 3 आलं मग याचं नाव जो मोठा वाला असतो ना तो असतो पॅरेट मध्ये अल्कॉक्सी अल्केन तो छोटा वाला त्याला अल्कॉक्सी लिहितात म्हणजे काय झाला हा इथॉक्सी काय झाला हा इथॉक्सी इकडे काय होती कार्बनचा प्रोपेन इथॉक्सी प्रोपेन तयार होईल काय तो इथॉक्सी प्रोपेन तयार होणार आहे. पहिला काय झालं इथॉक्सी मिथेन दुसरा काय झाला इथॉक्सी प्रोपेन तयार झाला. आता तुम्ही म्हणसाल ही रिॲक्शन होईल का या रिॲक्शन पॉसिबल आहे का कारण पॉसिबल आहे पण नियमानुसार रिॲक्शन पॉसिबल नाही का चला याचा काही प्रॉब्लेम नाही 0 डिग्री असो प्रायमरी असो सेकंडरी असो न्यूक्लियर फाईट पण इथं आज काही प्रॉब्लेम नाही रिॲक्शन करू शकतो पण तुम्ही जर हा मला म्हणसाल सेकंडरी कसा आहे सेकंडरी कार्बन कसा कार्बन आहे सेकंडरी कार्बन आहे हे पहिलं नाही सेकंडरी आणि टर्शियरी कार्बन असतील कशी कार्बन असतील सेकंडरी कार्बन असतील कशामध्ये अल्किल हायड्राइड कशामध्ये अल्किल तिथे काय होतं एलिमिनेशन होतं इथं काय होतं एलिमिनेशन तिथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचा क्रायटेरिया आहे की तुमचा जो सबस्टिट्यूट कसा पाहिजे रिलेटिव्ह कसा पाहिजे प्रायमरी पाहिजे जरुरी कसं पाहिजे प्रायमरी पाहिजे तर इतर रिॲक्शन इथं काय होईल तर इथं तुमचा रिॲक्शन होणार इथं इलिमिनेशन कसं होणार आहे हायड्रोजनचा ग्रुप आहे ना हा इकडचा काय करणार आहे एखाद्या इकडच्या हायड्रोजनला जो असतो ना 1 2 3 याला हायड्रोजन जॉईन होतो कळलं किंवा इकडून याला 2 हायड्रोजन जॉईन आहेत तर हा हायड्रोजनला घेऊन निघून जाईल कोणाला घेऊन निघून जातो हायड्रोजनला घेऊन कसा म्हणजे तुमचा बेस समजा सायक्लोहेक्सेन कसा आहे इथं फायनल एलिमिनेशन कसं होणार आहे हायड्रोजन बॉन्ड घेऊन जाईल ब्रोमीन बॉन्ड घेऊन जाईल खुशी काय काचं असं हायड्रोजन जो आहे ना ह्या कार्बन इकडचा घ्या इकडचा पण घ्या की हा हायड्रोजन जो आहे बॉन्ड घेऊन जाईल ना ब्रोमीन बॉन्ड घेऊन जाईल मग तिथं काय काय होऊ शकतो तुमचा अल्किन काय काय होऊ शकतो तुमचा इथं अल्किन इथं तुमचा हे तयार झाला का इथं तयार झाला का नाही इथं तुमचा अल्किन तयार झाला आपण काय म्हणतो सायक्लोहेक्सिन काय काय झाला सायक्लोहेक्सिन तयार झाला याला आपण एलिमिनेशन म्हणतो आपल्याला काय म्हणतो एलिमिनेशन जेव्हा तुम्ही सेकंडरी आणि टर्शियरी काय वापरणार तुम्ही जेव्हा तुम्ही सेकंडरी आणि टर्शियरी अल्किलाइड वापरणार आहे तर सेकंडरी